नाही, यामध्ये एकतर हे आरक्षण मंजूर झालेल्याचं सरकारने जाहीर केल्यानंतर एकमताने, कारण विरोध केला असता तशा त्यांनी असं सांगितलं की विरोधक या ठिकाणी आपल्या आरक्षणाला विरोध करतायत. पण एकमताने करताना आम्ही जे पत्र दिलं होतं त्या पत्रावर खरं मात्र स्पष्टीकरण गरजेचं होतं. उद्या हे आरक्षण टिकलं नाही तर आम्ही सर्वानुमते करून आमच्या अंगावर ढकलण्याचा प्रयत्न होऊ नये. त्यामुळे ज्यात काही त्रुटी आहेत त्या त्रुटीचं क्लेरिफिकेशन द्यावं अशा प्रकारची मागणी आम्ही केली होते. जर उद्या हे आरक्षण टिकलं नाही तर त्याची जबाबदारी सरकारची राहणार आहे. आजपर्यंत मी बघितलं नव्हतं पण एवढा आनंदोत्सव आरक्षण मिळाल्याच्याच आविर्भावामध्ये जसा आनंदोत्सव केला जातो, कारण अशा वेळेला अशाच प्रकारचा आदेश हा विधिमंडळात एकमताने 2 वेळा झालेला आहे आणि तो 2 वेळा आदेश झाल्यानंतर ते आरक्षण टिकलं नव्हतं. आज सरकार खात्री देते की आम्ही जो मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून अहवाल तयार केलेला आहे त्यातून ते आरक्षण टिकेल. आनंदाची गोष्ट आहे, कारण मराठा आरक्षणाला न्याय मिळाला पाहिजे. ओबीसीला धक्का न लावता आरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय सुप्त आहे, तो चांगला आहे. परंतु ते टिकलं नाही तर त्याची जबाबदारी या ठिकाणी ज्या प्रकारे आज आनंदोत्सव केला जातो तो करतील त्यांनी घेणार आहात का? कारण मला जे आता रिपोर्ट ग्राउंड रिपोर्ट मिळतो आहे मराठा समाजाचा या असलेल्या निर्णयावर मराठा समाज काही आणि त्यांचे नेते काही समाधानी नाही असं दिसतंय. विशेषतः ज्यांनी आंदोलन केलं ते मनोज जरांगे पाटील यांची भूमिका काय? त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्याला इथं कुठल्याही प्रकारचं स्पर्श काय केलेला दिसत नाही. त्यामुळे जरांगेंनी आता परत एकदा भूमिका मांडली की आंदोलनावर ठाम राहणारे मुंबईकडे येते. हो, म्हणजे आता जे आरक्षण त्याच आंदोलनाच्या धर्तीवर घेतलं होतं आणि त्या आंदोलनाच्या धर्तीवर मग सर्वांचं समाधान झालं का नाही हे खरं म्हटलं तर मुख्यमंत्र्यांनी अगोदर सगळ्यांनी बैठका घेऊन संबंधित असलेल्या आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून मग हा बिल जाहीर करायला पाहिजे नव्हतं. घाईघाईमध्ये या प्रकारच्या कुठल्याही चर्चा न करता बिल जर झाला असेल तर तो नाराजगी आज निघाली नाही तर या बिलाचा उपयोग काय होईल असं मला शंका आहे. उदयन महाराजांनी सातारामधून निवडणूक लढवायची लोकसभेची इच्छा व्यक्त केलेली आहे. काय प्रतिक्रिया तुम्हाला वाटतं काय? कारण की लास्ट टाइम ही निवडणूक झाली होती अशा स्वरूपात. खरं म्हटलं तर प्रत्येकाला निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार आहे. त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे, त्यामध्ये काय वावगं काय नाही. पक्षाकडून त्यांच्या अशा कुठून उभे राहणार, पक्षाकडून कुठल्या त्यांना संधी मिळणार हा विषय आहे. त्यामध्ये त्यांच्या सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीतून 3ही पक्षांनी मागणी केलेली आहे. एकनाथ शिंदेंच्या पक्षाने मागणी केलेली आहे, अजितदादा गटाकडून मागणी झालेली आहे आणि भाजपकडून मागणी झालेली आहे. याची कोणाला संधी मिळणार, कोणत्या पक्षाला संधी मिळणार याच्यावर पुढचं अवलंबून आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकच उमेदवार देऊन निवडणूक लढवणार आहोत. एखादं विधेयक ज्यावेळेस चर्चेला येतं त्या विधेयकावर साधारणपणे चर्चा होणं गरजेचं असतं. आमदारांना बोलवलं नाही, यामध्ये आमचं एकच मत होतं की विधेयकावर चर्चा व्हावी, पण त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होतील, पाटे फुटतील. म्हणून एकमताने तिथे बैठकीमध्ये असं ठरलं की विषय मांडावे. आम्हाला बोलायची इच्छा होती, परंतु शेवटी सर्वानुमते ठरल्यानंतर त्याला कुठल्या प्रकारचे फाटे फुटू नये म्हणून न चर्चा करता ते विधेयक मंजूर करण्यात आलेले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.